तर आता शेवटचे 3 प्रश्न. 1627, 509, 203, 145, 243 यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती असं विचारलं आहे. तर इथे पाहावे चारही जे काही संख्या आहेत त्यांचा छेद हा वेगवेगळा आहे. मग आधी आपलं छेद समान करायचं आहे आणि मगच आपल्याला शोधायचं आहे की लहान किंवा मोठी कोण, किंवा आपण याचं दशांश रूप शोधून देखील याचं उत्तर शोधू शकतो. परंतु इथे पाहावे 27 9 243 असतं, म्हणजे इथे जर आपण 9ने गुणलं तर इथे 243 होणार आहे आणि इथे आपलं 27 गुणावं लागेल. आणि इथे 27 इथे 3 आहे, म्हणजे इथे आपल्याला 3 8 81 गुणायचं आहे. आता पाहूया प्रत्येकाचा छेद तर सारखाच होणार आहे 243. मग इथे अंशामध्ये आपल्याला 16ला 9 गुणायचं, 16 9 144 होणार आहे आणि इथे 27 गुणिले आपल्याला 5 करायचं आहे. मग 5 7 35, 5 7 35ला 5 7 3, 5 10 3 13 म्हणजे 135 आणि 81 गुणिले 2 2 8 2 16 162 आणि हे तर 125 आहेच. मग आता पहा सगळ्यात मोठं कोण आहे 162, म्हणजे पहा 203 ही परिमेय संख्या सर्वात मोठी असणार आहे. आपल्या सर्वात मोठी कोणती विचारलं आहे, म्हणजे पहा 203 ही सगळ्यात मोठी असणार आहे. याला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न घातांकाच्या नियमावर आधारित प्रश्न आहे. 2चा घातांक 5 त्याचा घातांक 3 आणि 2चा घातांक 7 गुणिले 4चा घातांक 2 असा दिलेला आहे. 2चा घातांक 5 गुणिले 3 म्हणजे या दोघांचा गुणाकार. घातांकाचा घातांक असेल तर इथे काय होणार आहे गुणाकार आणि 5 3 15, 2चा घात 15 होणार आहे विद्यार्थ्यांनो, 2चा घात 15 आणि खाली छेदामध्ये पहा 2चा घात 7 गुणिले 4चा घात 2 दिलेलं आहे. 2चा घात 7 गुणिले 4चा घात 2. मग आता आपल्याला हे कॅन्सल करण्यासाठी हे जे काही 2चा घात 15 आहे ते आपण 2चा घात 7 गुणिले 2चा घात 8 या रूपामध्ये लिहूयात. कारण गुणाकारमध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते आणि 8 आणि 7 15 होणार आहे. हेच उत्तर येणार आहे. फक्त आपण स्प्लिट फॉर्ममध्ये त्याला राईट डाऊन केलं जेणेकरून आपल्याला कॅन्सल करता येईल. मग हे दोन्ही कॅन्सल होतं. गुणिले 4चा घात 2 इथे राहिलेलं आहे. 2चा घात 8 म्हणजेच काय तर पहा 2चा घात 2 गुणिले 2चा घात 2 गुणिले 2चा घात 2 गुणिले 2चा घात 2 अशा फॉर्ममध्ये आपण याला लिहूयात. मग पहा 4 2 8 होणार आहे आणि 4चा घात 2 जे आहे ते आपण 2चा घातांक 2 2चा वर्ग आणि त्याचा वर्ग म्हणजेच 2चा घातांक 4 म्हणजेच 2चा घातांक 2 गुणिले 2चा घातांक 2 अशा रूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे हे 2 कॅन्सल होतात आणि राहिलं काय इतकंच. म्हणजे पहा 4 गुणिले 4 राहिलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 16. म्हणजे 16 असणारे या पूर्ण प्रश्नाचं बरोबर उत्तर जे दिलेलं आहे त्यानं 3 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा पद्धतीनं हे आपल्याला स्प्लिट फॉर्ममध्ये जे घातांकाचे नियम आहे त्याचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. जेवढं कॅन्सल होतील संख्या ते कॅन्सल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर सुनील व अनिल यांची अनुक्रमे पहा एवढी गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केलेला आहे. तर वर्षाअखेरीस त्यांना एवढा नफा झाला तर सुनीलचा नफ्याचा वाटा किती. ज्यावेळेस पहा पार्टनरशिपमध्ये ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, जे काही गुंतवणूक केली असते गुंतवणुकीचा आधी आपल्याला काय करायचं रेशो म्हणजे प्रमाण काढायचं असतं आणि त्याच प्रमाणामध्ये नफा आपल्याला वाटायचा असतं. मग आता गुंतवणुकीचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. मग पहा 91,000 भागिले 65,000 म्हणजे 91/65 इथे येणार आहे. 13 5 65 13 7 91 म्हणजे 7 5 ही आहे गुंतवणुकीचा रेशो प्रमाण. मग आता हे जे काही 48,300 जो काही नफा दिलेला आहे तो आपल्याला कोणाचा काढायचा सुनीलचा. मग सुनीलचं पहा नाव आधी आलेलं आहे म्हणजे 7 हे प्रमाण सुनीलचं असणार आहे आणि अनिलचं 5 असणार आहे प्रमाण. मग सुनीलचं आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी पहा 7 आणि 5 12ने आपल्याला भागायचं आहे आणि गुणिले 7 गुणाकार करायचा याला. मग पहा 12 चौक 48 3 राहिले आणि 12 0 0 12 2 24 6 राहिले 12 5 60 4025 गुणिले 7 आता आपल्याला करायचं आहे. 7 5 35 7 3 7 2 14 14 3 17 17ला 7 पुन्हा 7 1 7 0 अधिक 1 7 चौक 28 म्हणजे 28,175 ह्या असणाऱ्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुनीलचा नफ्याचा वाटा. पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचा आहे.